मित्रांनो, मैपतगडाच्या पायथ्याशी असणारे हे कोतवाल गाव आणि या कोतवाल गावावर असणारा नवलाई आईचा आशीर्वाद. कोकणातील शिमगा महोत्सव एवढ्या आनंदात आणि थाटामाटात का साजरा केला जातो? कारण प्रत्येक वेळेस मुंबईकर धावतो तो आपल्या मंदिराकडे, आपल्या गावदेवीचं दर्शन करण्यासाठी. पण शिमग्यामध्ये प्रत्यक्षात गावदेवी आपल्या घरी येते, आपल्याला स्वतः भेटायला आणि दर्शन द्यायला. त्यासाठी प्रत्येक चाकरमानी सुट्टीवर सुट्टी टाकून आपल्या गावाकडे आणि आपल्या घरी आलेल्या आपल्या गावदेवीचं अगदी मनापासून स्वागत करतो. हेच शिमग्याचं महत्त्व आहे. नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे मजेत असालच. मजेत नसलात तरी मजेत राहायला शिका. डोंबिवलीचा सपना पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे. आज नवलाईची पालखीचं स्वागत आम्ही आमच्या घरी करणार आहोत आणि नवलाई आमच्या आज घरी विराजमान होणार आहे. सो सगळी तयारी चाललेली आहे. सो बघूया आपण नवलाईच्या स्वागताची तयारी आम्ही कशी केलेली आहे. सर्वप्रथम मी सारवण्यासाठी घेतलेले आहे. सारून झाल्यानंतर वहिनी आणि आम्ही दोघींनी मिळून रांगोळीला सुरुवात केलेली आहे. रांगोळी पूर्ण झाल्यानंतर त्यावरती आम्ही शॉल हातरलेली आहे, त्यावरती आम्ही फुले पसरवलेली आहेत. नंतर आम्ही अंगणामध्ये पण पूर्ण रांगोळी काढण्यासाठी घेतलेली आहे. जे समोर तुळशी वृंदावन आहे तिकडे पण आम्ही रांगोळी काढलेली आहे. सगळे पायरी आहेत तिकडे पण आम्ही पूर्ण रांगोळी काढलेली आहे आणि अशा प्रकारे आम्ही अंगण पण रांगोळीने सजवलेलं आहे. अशी आम्ही नवलाई आईच्या पालखीची स्वागताची तयारी केलेली आहे. मित्रांनो, पाहताय तुम्ही की नवलाईची पालखी आमच्या अंगणात आलेली आहे. आता पाय वगैरे धुणार, आरती करणार नवलाई आईला आणि नंतर मग आतमध्ये घरी बसवणार. महादेव त्या आता आलेल्या तुमच्या पायाशी आलेल्या आहेत. तर माता तुम्हाला आपला नारळ आपला ते ठेवल्या तुमच्या पुढ्यात खेळणीचा कर आणि त्याच्या पाठीशी उभे राहा. त्याच्या कुटुंबामध्ये यायचे आणि त्याच्या मुलाबाळा पंचायत सर्व गोष्टी यायचे. ठेवलेलं आहे आपले सपना त्या आलेले आहेत त्यांची. मित्रांनो, नवलाईची पालखी आमच्या घरी आलेली आहे आणि आता सर्व नारळ वगैरे काय असतं ते आम्ही दिलेलं आहे. मस्त नवलाईचं दर्शन केलेलं आहे आणि नवलाईचे जे पुजारी आहेत ते आहेत आमचे गोविंद काका माझ्यासोबत. आताच किती दिवस झाले आपली पालखी आलेली आहे? 4 दिवस झाले ना. 4 दिवस तुम्ही देवीच्या मागून फिरताय आवडीने? मला आवड वाटते म्हणून फिरता. बघा किती वाजता सुरुवात करता? सकाळी 8 वाजता सुरुवात करतात आणि संध्याकाळी 8 रात्री 8 सकाळी 8 वाजता सुरुवात करतात पालखीच्या मागून ते रात्री 8 वाजेपर्यंत. मग जेवण 10-11 प्रसादी देवाची पडते तेव्हा तुम्ही जेवता. कसं वाटतं तुम्हाला दिवसभर आता एवढे नारळ पान देतात, सगळे भक्त आवडीने येतात? हे काय कोण बघतो आता? मी आपलं मन काय करणार? पुजारी ठेवला तो काय पुजारी नाही बघा, तुम्ही सगळे नारळ पान तुम्ही देता की तुम्ही आनंदाने सगळ्यांनी या. आनंदात या. अशीच पालखी वाजत गाजत आणा नवलाईची, है ना? चालेल, धन्यवाद तुमचे. धन्यवाद. पूजा भी सब हो गया यहाँ पे देवी का, और अभी देवी यहाँ से जाएगी दूसरे घर पे अभी. तो हर हर महादेव. अरे आराम लागतोय. सो गाइज, ये देवी का जो पालकी है बहुत हैवी है. मतलब 3-4 लोग लगते हैं उठाने के लिए. अभी यहाँ पे अभी और भी बहुत सारे घर है, वहाँ पे घूमेगी अभी और फिर मंदिर में लास्ट में. नवलाईची पालखी आमच्याकडे आलेली आहे आणि येऊन गेलेली पण आहे. मस्त स्वागत केलं आम्ही नवलाईचं आणि दर्शन पण केलं. ओटी वगैरे सगळं काही भरून झालेलं आहे. आणि जे आपले पुजारी बाबा असतात जे देवीची सेवा पण करतात, देवीला सकाळी जाऊन देवीच्या मंदिरात देवीची पूजा वगैरे करतात आणि आता सकाळपासून 8 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत देवीसोबत फिरतात. सगळ्यांचे जे काही नारळ असतात ते पण मन असतात, खूप मोलाचं कार्य करतात. त्या तातांशी आपण 2 शब्द बोललो.
खूप चांगलं काम करतात आणि सगळे गावकरी मंडळी आले होते देवीसोबत. त्यांचे पण धन्यवाद आहेत. खूप सगळे आवडीने अगदी नवला देवीच्या पालखीला सगळ्यांच्या घरोघरी घेऊन जातात. मंदिरात जातो आणि देवीचं दर्शन करतो. आणि शिमग्याचा हा एकच सण असतो की देवी आपल्या घरी येते. त्यासाठी सगळे बॉम्बेकर, गावकर किंवा पाहुणी मंडळी देवीला भेटण्यासाठी आपापल्या गावी येतात किंवा आपापल्या जिकडे आपलं घर असतं तिकडे आपण जातो आणि देवीचं दर्शन करतो. तर मित्रांनो, चला आता मला एका ठिकाणी आमंत्रण आहे पूजेचं. तिकडे आम्ही आता चाललेलो आहे. तिकडे जाऊया, तिकडे पण दर्शन करूया आणि महाप्रसादाचा लाभ घेऊया. तिथीनुसार आज मुलांनी शिवजयंती मंदिरामध्ये साजरी केलेली आहे. तिकडे पण मी आलेली आहे आणि मस्तपैकी श्री छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लावलेली आहे. तिकडे मस्त हार वगैरे घालून सगळ्या मुलांनी पूजा केलेली आहे. चला आपण पण पूजा करूया, महाराजांना वंदन करूया, शिवज्योतचे वंदन करूया आणि मग नंतर आपण पूजेसाठी जाऊया. इकडे पाहू शकता मुलांनी शिवज्योत आणलेली आहे. मित्रांनो, कोकणात आम्ही 4 दिवस गेलेलो आणि 4ही व्हिडिओ आलेले आहेत. सो मित्रांनो, आजचा शेवटचा व्हिडिओ होता आणि नवलाईची पालखी आमच्या घरी आलेली होती. मस्त नवलाई देवीचं आम्ही स्वागत केलं, ओटी वगैरे भरलं, सगळं काही प्रोग्राम झाल्यानंतर आम्ही खाली मामाकडे गेलो पूजेला. तिकडे जेवलो, मंदिरामध्ये गेलो, शिवजयंतीचं महाराजांचं दर्शन केलं आणि नंतर घरी आलो. घरी आल्यानंतर आम्ही जाण्याच्या तयारीला होतो. तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझं कानातलं हरवलं तर खूप शोधण्याचा प्रयत्न केला, पण कानातलं काही भेटला नाही. एक कानातला आमच्या शेजारच्या मारुती दादाला भेटला, त्याने दिला लगेचच. सो मित्रांनो, जर दुसरा कानातला असा खुली टाईप आहे टॉपसारखा, दुसरा कानातला जर कोणाला भेटला तर त्यांनी नक्की देण्याचा प्रयत्न करा. आणि कानातला हरवल्यामुळे मिस्टर खूप ओरडले, कारण आता गोल्ड महाग आहे, तुम्हाला माहिती आहे सोनं किती महाग झालेलं आहे. त्यासाठी त्यांचा ओरडण्याचा हक्क बनतो. खूप ओरडले. आईबाबा पण शोधत होते, वहिनी, श्रवण वगैरे आम्ही सगळे शोधत होतो, पण कोणालाच भेटला नाही. आणि येण्याची पण गडबड होती. नंतर त्याच रात्रीला आईबाबा पण निघाले, त्यासाठी शोधायला एवढं कोणाला वेळच नाही भेटला. त्यासाठी जर कोणाला भेटला तर त्यांनी नक्की आणून द्या, मी त्यांची खूप खूप आभारी असेन. आणि बाकी मग मिस्टर ओरडले, त्यासाठी मी खूप नाराज होती. मग व्हिडिओ वगैरे मी काहीच नाही बनवला. नंतर मग अर्धी राईट त्यांनी मारली. नंतर आम्ही एका ठिकाणी चहा पिण्यासाठी बसलो. मग तिथे मी त्यांच्याशी बोलतच नव्हती, कारण माझं पण मन खूप उदास झालेलं होतं, कारण मी खूप नुकसानी म्हटलं केलं. त्यासाठी मी पण खूप एकदम चुपचाप होती. मग ते मग नंतरच त्यांचा राग शांत झाल्यावर बोलले की जाऊन दे आता, की तू काही टेन्शन घेऊ नको, जर नशिबात असेल तर भेटेल, नाही तर मग जाऊन देईल. कसं मित्रांनो, काही गोष्टी आपल्या नशिबात नसते, त्या आपल्या नशिबातून निघून जातात, असंच आहे. पण सोनं असल्यामुळे मला जरा जास्त वाईट वाटत होतं की मी खरोखर नुकसानी केली. नंतर मग संध्याकाळी आम्ही घरी आलो. रात्री आम्ही आलो 11:30पर्यंत आम्ही घरी पोचलो. नंतर मग पण त्या दिवशी मी रात्री जेवलीच नाही आहे, कारण माझ्या मनाला खूप लागलेलं की सोनं हरवलं म्हणून. मिस्टर जेवले, ते बोलते जाऊ दे, तुला उपाशी राहायचं आहे तर राहा. आणि नंतर मग सकाळपर्यंत त्यांचा राग शांत झाला. बोले जाऊन दे आता, काही टेन्शन घेऊ नको, जे झालं ते झालं, भेटायचं असेल तर भेटेल. तर मित्रांनो, मस्त हा शेवटचा व्हिडिओ होता. आणि माझे व्हिडिओ तुम्ही बाकीचे पण पाहिले नसेल तर नक्की पहा, सगळे व्हिडिओ आलेले आहेत. जर व्हिडिओ माझे तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. चॅनल नवीन असा तर सबस्क्राईब करून माझं बेल बटन ऑल करा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त राहा, स्वतःची काळजी करायला विसरू नका. ओके, टाटा, बाय बाय.